सांगलीच्या जतमधील साखर कारखान्यावरून नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे। कारण साखर कारखान्याच्या कमानीवरील राजाराम बापू पाटलांचं नाव बदलण्यात आल्यामुळे आता राजकारण तापलेलं आहे। पडळकरांनी नाव बदलणाऱ्यांचं समर्थन करत जयंत पाटलांवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केलेले आहेत। त्यामुळे पडळकर आणि जयंत पाटील यांच्यामध्ये पुन्हा एकदा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। लोकांच्या ज्या भावना आहेत त्या भावना या व्यक्त झालेल्या आहेत। ते लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणं याच्या पलीकडे इथल्या काही लोकांना जमत नाही। जयंत पाटलांनी तो कारखाना कवडीमोल दराने स्वतःच्या घशामध्ये घालून घेतलेला आहे। हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाही। सांगलीत पुन्हा एकदा राजकारण पेटण्याची शक्यता आहे। कारण जतच्या साखर कारखान्याच्या कमानीवरील राजाराम बापू पाटलांचं नाव हटवून अज्ञातांनी विजयसिंह डफळे साखर कारखाना केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय। साखर कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या कमानीवर राजाराम बापू पाटील साखर कारखाना असं नाव होतं। मात्र रात्रीत कमानीवर राजे विजयसिंह डफळे यांचं नाव टाकण्यात आलं। साखर कारखान्याच्या कमानीवरील नाव बदलल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विजयसिंह राजे डफळेंच्या नावाचं कमानीवरचं डिजिटल बॅनर काढलं। ही बाब कारखान्याचे पेट्रोल टीमला रात्री लक्षात आल्यावर आज सकाळी या संदर्भात तक्रार द्यायला कारखान्याचे सिक्युरिटी ऑफिसर पोलीस स्टेशनला आलेले होते। काय असेल ते आम्ही त्यांची रीतसर तक्रार नोंदवून संबंधित अज्ञात इसमाविरुद्ध आम्ही कायदेशीर कारवाई करत आहे। सांगलीत जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकरांमधला वाद सर्वश्रुत आहे। दरम्यान या घटनेनंतर पडळकरांनी कमानीवरचं नाव बदलणाऱ्या अज्ञातांना पाठिंबा दिलाय। कारखान्याच्या सभासदांसोबत न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई लढणार असल्याचा इशारा देखील गोपीचंद पडळकरांनी दिलाय। लोकांच्या ज्या भावना आहेत त्या भावना या व्यक्त झालेल्या आहेत। आपल्या माध्यमातून ती सर्व बातमी मी बघितली। ज्या कोणी हे काम केलेलं आहे त्यांच्याबरोबर मी स्वतः उभा आहे। रस्त्यावरची आणि न्यायालयातली लढाई सभासद शेतकऱ्यांनी लढाईची ठरवली आहे आणि त्या दोन्ही लढाईमध्ये मी सभासदांच्या सोबत ठामपणे उभा राहणार आहे। राजकारणासाठी आपल्या पोळ्या भाजून घेण्यासाठी चुकीच्या पद्धतीनं घटना तयार करणे, महाराष्ट्रात सगळीकडे वादाचं चित्र निर्माण करणं आणि खऱ्या अर्थानं लोकांच्या हाताला काम देणारा हा कारखाना आहे। तर या कारखान्याच्या बाबतीत चुकीच्या वल्गना करणं, चुकीच्या गोष्टी करणं आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणं याच्या पलीकडे इथल्या काही लोकांना जमत नाही। त्यामुळे कदाचित अशा प्रकारच्या मंडळींचा याच्या पाठीमागे हात असू शकतो। जतमधील साखर कारखाना जयंत पाटलांनी कवडीमोल भावात विकत घेतल्याचा आरोप देखील गोपीचंद पडळकरांनी केलाय। तसंच संबंधित कारखाना जयंत पाटलांनी सभासदांना परत करावा असं आव्हान देखील जयंत पाटलांना पडळकरांनी दिलंय। सत्तेचा गैरवापर करून सत्तेचा गैरफायदा घेऊन जिल्हा बँक आणि राज्यात सत्तेत असल्या कारणानं जयंत पाटलांनी तो कारखाना कवडीमोल दराने स्वतःच्या घशामध्ये घालून घेतलेला आहे आणि म्हणून जत विधानसभा क्षेत्रातील सर्व सभासद शेतकऱ्यांची मागणी आहे की तो कारखाना त्यांनी परत सभासदांना द्यावा। असं आहे की ज्या पद्धतीची वक्तव्य ही भारतीय जनता पार्टीचे जतचे आमदार गोपीचंद पडळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे नेते पूर्व प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेबांबद्दल देत आहेत हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाही। आणि काल जो प्रकार नाव बदलण्याचं जे काही घडलंय हे देखील दुर्दैवी आहे। 2010 मध्ये जतमध्ये सहकारी साखर कारखान्याची उभारणी करण्यात आली होती। जतमधील कारखाना उभारणीत विजयसिंह राजे डफळेंनी पुढाकार घेतला असल्यानं कारखान्याला त्यांचं नाव देण्यात आलं। 2012 मध्ये जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे हा कारखाना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। लातूरच्या विलास सहकारी साखर कारखान्याकडून जतचा कारखाना 59 कोटी 75 लाखांना खरेदी केला। पुढे काही महिन्यानंतर कारखाना अवसानात निघाल्यानं राज्य शिखर बँकेकडून कारखान्याचा लिलाव झाला। राजाराम बापू कारखान्यानं विजयसिंह डफळे कारखाना विकत घेतला। कारखान्यावरून गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर आरोप केले आहेत। काही दिवसांपूर्वी झी24 तासच्या टू द पॉइंट मध्ये गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर जमीन हडपल्याचा गंभीर आरोप केला होता। पडळकरांच्या या आरोपानंतर राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं होतं।
माझ्या जत विधानसभा मतदारसंघातील 280 एकर जागेमध्ये जतमधल्या दुष्काळी तालुक्यातल्या लोकांनी गळ्यातली मंगळसूत्र ठेवून, दागिने ठेवून, शरडं विकून, धान्य विकून, मका असेल, बाजरी असेल, ज्वारी विकून शेअर्स भरले आणि तो कारखाना उभा केला. तो कारखाना तुम्ही फक्त 44 कोटी रुपयाला घेतला. हे कुठल्या संस्कृतीत बसतं? आता 280 एकर जिथं जमीन आहे तिथं 10 लाख रुपये गुंठा जागेचा दर आहे. मग तुम्ही लिडरशिप तुमच्याकडे आलेली आहे, तर तुम्ही त्यातली एक 20 एकर, 30 एकर, 40 एकर जमीन विकून त्या मध्यवर्ती बँकेचं, जिल्हा मध्यवर्ती बँकेचं पैसे भरले असते. आमचा कारखाना पण राहिला असता, जमीन पण राहिली असती. एक विषय आहे बघा, काय विषय म्हणतोय की रमेश पोरवाल नावाचा एक माणूस बेळगावमध्ये ॲडमिट होता. तिथं त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्याच्या नंतर एक राज्यातला मंत्री हेलिकॉप्टर घेऊन बेळगावात गेला. तहसीलदार, प्रांत, रजिस्टर ऑफिसचे सब रजिस्टर अधिकारी त्यांना तिकडे बोलवून घेतलं. त्याचे अंगठे घेतले. मृत्यू झाल्यानंतर जतमधील साखर कारखान्यावरून पुन्हा एकदा वादाची चिन्ह आहेत. साखर कारखान्याच्या कमानीवरील नाव कोणी बदललं याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. तर दुसरीकडे आमदार पडळकरांनी नाव बदलणाऱ्यांना खुला पाठिंबा दिलाय. त्यामुळे या साखर कारखान्यावरून सुरू झालेला वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे. सरफराज सनदी, झी 24 तास, सांगली.